कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। नमस्कार, महत्त्वाचे अपडेट। 2+2 म्हणजे 4,000 रुपये जमा। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र जमा। शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी समोर आली आहे व तसेच एप्रिलच्या कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी पैसे खात्यावरती येणार असल्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत व तसेच आपल्या व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पीएम किसान प्लस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झाला तरी नमोचा 9वा हप्ता प्लस पीएम किसानचा 23वा हप्ता आज खात्यावरती येणार। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता प्लस पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे प्लस नमोच्या 23व्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता व नमोचा शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला होता त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार आहेत। केंद्र शासनाने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच पैसे एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच 2+2 म्हणजे 4,000 रुपये येणार आहेत। त्यामुळे ज्या मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे त्यांनी आपली बँक खाते मेसेज तपासावे। पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आज होणार आहे। राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे आणि कडक आहेत। त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांनाच नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता दिला जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अवघात केली असून त्यानुसार वितरण सुरू झालेले आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाचा निधी बँकना अदा केला आहे। ज्या बँकला तुम्हाला नमोचा 8वा हप्ता व पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला होता त्यांच्या खात्यावर आता 9व्या हप्त्याचे व 23व्या हप्त्याचे पैसे वितरित केले जात आहे। राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे। उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात वाटप केले जाणार आहे। असले तरी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यात आज दिवाळी साजरी होणार आहे। अर्थ असा आहे की आज 19 एप्रिल रोजी व 21 एप्रिल रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। धन्यवाद।